नमस्कार मित्रांनो, मी शिव मडकुते. आता सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे. भविष्यात शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल तर त्यांना PM किसान, पीक विमा आणि इतर तत्सम सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. शेतकरी ओळखपत्राशिवाय शेतकरी शेतीशी संबंधित योजनांचा लाभ घेण्यास पात्र मानले जाणार नाहीत. शेतकऱ्याच्या मनात शेतकरी ओळखपत्राशी संबंधित अनेक प्रश्न सुरू आहेत. नेमका शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर ID काय आहे, का आवश्यक आहे आणि कुठे बनवून मिळेल, यासह इतर प्रश्नांची उत्तरे या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता पहिला प्रश्न, शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? तर पहा या ठिकाणी, या शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर ID असेही म्हणतात. ही एक डिजिटल ओळख आहे जी शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या जमिनीच्या नोंदीशी म्हणजे जमिनीच्या तपशिलाशी जोडते. सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर पहा, यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे की शेतकरी ओळखपत्र हे एक शेतकऱ्यासाठी डिजिटल ओळख असणार आहे, जी शेतकऱ्याचे आधार कार्ड त्यांच्या जमिनीच्या नोंदीशी जोडले जाणार आहे. कारण शेतकऱ्यांना सरकारी योजनेविषयक सर्व माहिती ही लवकरात लवकर आणि व्यवस्थितपणे समजण्याचा या अभियानांतर्गत एक महत्त्वाचा भाग असणार आहे. तर पुढचा प्रश्न पहा, शेतकरी नोंदणी म्हणजे काय? शेतकरी नोंदणी ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये शेतकऱ्याची आणि त्याच्या जमिनीची माहिती नोंदवली जाते. कृषी योजनांमध्ये आणखी सुधारणा करण्याचा हा एक प्रयत्न आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर शेतकऱ्याच्या शेतकरी IDचा संपूर्ण डेटाबेस म्हणजे शेतकरी नोंदणी. तर पहा, यामध्ये शेतकरी नोंदणीविषयी सर्व माहिती सविस्तर आणि व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. तर पुढचा प्रश्न पहा, मग शेतकरी ओळखपत्राची गरज काय? शेतकरी IDवर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती संकलित होणार आहे, त्यामुळे उपलब्ध असलेल्या योजनांचे फायदे मिळण्यास सोपे होईल. शेतकरी ID तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार KYC करायची आवश्यकता राहणार नाही आणि यामुळे योजनांमधील भ्रष्टाचारापासूनही मुक्तता मिळेल. तर या ठिकाणी शेतकऱ्याला या ओळखपत्राची गरज यासाठी आहे कारण शेतकरी IDवर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ही समाविष्ट केली जाणार आहे, त्यामुळं उपलब्ध योजनांचे फायदे शेतकऱ्याला मिळण्यास सोपे होणार आहे. तर पहा, शेतकरी ID तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना वारंवार KYC करायची आवश्यकता राहणार नाही. यामुळे योजनांमधील भ्रष्टाचारापासून मुक्ततासुद्धा होणार आहे, असं यामध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे. तर पुढचा प्रश्न पहा, सर्व शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र घ्यावे लागेल का? हो, आता सर्व शेतकऱ्यांना फार्मर ID बनवणे बंधनकारक करण्यात आले आहे, तरच त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. तर पुढचा प्रश्न पहा, शेतकरी ओळखपत्र कसे बनवायचे? सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या https://hrfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर फार्मर ID बनवले जात आहे. तर पहा, तुम्हाला फार्मर ID बनवायची असेल तर तुम्हाला hrfr.agristack.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची फार्मर ID बनवू शकता तुमच्या मोबाईलमधून. तर पहा पुढचा प्रश्न, या कार्डचे काय होईल? शेतकऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी हे कार्ड वापरले जाईल. यामुळे सरकारला शेतकऱ्याची जमीन, त्याचे पशुधन आणि त्यांनी घेतलेल्या पिकाची माहिती सहज आणि सोप्या पद्धतीने मिळणार आहे. तर पुढचा प्रश्न पहा, शेतकरी IDचा काय फायदा होईल? शेतकरी नोंदणीतून शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. यानंतर वारंवार KYC करण्याची आवश्यकता राहणार नाही. कोणत्याही कागदपत्राशिवाय डिजिटल KCCद्वारे बँकेकडून जास्तीत जास्त 2 लाख रुपयाचे कर्ज मिळू शकते. सर्व योजनांमध्ये पारदर्शक पद्धतीने अनुदानाचा लाभ उपलब्ध असेल. शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पीक विमा भरपाई मिळणे सोपे होईल. तर पहा, शेतकरी IDचे भरपूर फायदे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. तर पहा, अशा प्रकारची माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.